नमस्कार, स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये। बातमी आहे अतिग्रे येथून। अतिग्रे येथे माजी सरपंच व दिव्यांग निराधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषद संपन्न। माजी सरपंच गावच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे लोकप्रतिनिधी असतात, पण त्यांच्या प्रतिनिधित्वाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अथवा पेन्शन किंवा तत्सम लाभ मिळत नाहीत। या संदर्भात माजी सरपंचांना पेन्शन मिळावी, तसेच माजी सरपंच यांच्या कुटुंबियांना उपचार मिळावेत, मुंबई येथे शासकीय कामासाठी गेल्यावर राहण्याची सोय व्हावी, शासकीय प्रवासामध्ये मोफत प्रवास मिळावा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी मोठे जनआंदोलन उभे करून शासनाचे डोळे उघडावे लागतील। त्यासाठी सगळ्यांनी संघटित राहूया, असे आवाहन ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी केले। दिव्यांग व निराधार कुटुंबाच्या काही कायदेशीर अडचणी असतील तर त्यासाठी मी कोणताही मोबदला न घेता त्यांच्या हक्कांसाठी लढणार आहे, असेही यावेळी ते म्हणाले। अतिग्रे गावचे माजी उपसरपंच संदीप सूर्यवंशी म्हणाले की आपण एखाद्या गावचे सरपंच म्हणून काम बघत असताना अनेक अडचणीतून जावे लागते, ते सरपंच यांनाच माहीत असते। सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुटुंबाला देण्यासाठी देखील वेळ मिळत नाही। आजी माजी लोकप्रतिनिधी यांना यामध्ये सहभागी करून घेऊन हा लढा आपण तीव्र स्वरूपात उभा करूया व आपले प्रश्न सोडवूया। या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते। लोकशाहीचा मूलभूत पाया म्हणजे गावचे सरपंच आहेत। त्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले। आमदार अशोकराव माने यांनी संघटित प्रयत्न करून माजी सरपंचांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे सांगितले। माजी सरपंच व दिव्यांग निराधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अतिग्रेचे माजी सरपंच यांनी दिव्यांग निराधार यांचा भव्य मेळावा व परिषद पार पाडली। या परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष संदीप सूर्यवंशी होते। परिषदेचे मुख्य संयोजक जयसिंग कांबळे यांनी काम पाहिले। सदर परिषदेसाठी 300 पेक्षा जास्त माजी सरपंच व निराधार दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी माजी सरपंच सानिया सुतार, मंगल मिंचेकर, गजानन जाधव, राजश्री रुकडीकर, अनिल शिरोळकर, पद्मिनी शिंदे तसेच इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। अत्यंत ऋणी आहे की एवढ्या मोठ्या माजी सरपंचांच्या कार्यक्रमाचं एक चांगलं पद त्यांनी मला दिलं। खरं तर मी पण या गावचा एक माजी सरपंच आहे आणि सरपंचांच्या ज्या व्यथा असतात, सरपंच गावामध्ये जे गावगाड्यामध्ये काम करत असतो त्या ज्या व्यथा असतात, अतिशय बिकट व्यथा असतात। वकील साहेबांनी मगाशी सांगितलं की लाईटपासून ते पाणी गटरीच्या तटल्यापासून ते शेताच्या बांधापर्यंत वाद मिटवण्याचं काम हे सरपंचावर असतं। आणि एखाद्या शेताचा वाद जर मिटवायला आपण त्या ठिकाणी गेलो नाही तर सरपंचाने त्या पार्टीची बाजू घेतली आणि सरपंच तिथं आला नाही, आणि इकडल्या पार्टीवाला म्हणतोय सरपंचाने त्या पार्टीची बाजू घेतली म्हणून सरपंच इकडे आला नाही। अशा पद्धतीचं दोन्हीकडनं शिव्या खाण्याचं काम हे सरपंच त्यावेळेला करत असतात। परंतु ज्यावेळेला सरपंचकी संपते आणि सरपंचकी संपल्यानंतर जे त्या सरपंचाला जो न्याय, जो मान तो मिळावा तो मिळत नाही। आणि आज जयसिंग कांबळेच्या माध्यमातून सुतार साहेब असतील आणि त्यांचे सर्व टीम असतील, या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या लोकांना न्याय देण्याचं काम आणि यांच्या ज्या मागण्या आहेत, अतिशय सुंदर अशा मागण्या की यांना बरोबर या मिळाल्याच पाहिजेत। कार्यक्रमाचे आभार जयसिंग कांबळे यांनी मानले। अतिग्रेहून प्रतिनिधी संतोष कांबळे।